उद्या इंदोरीकर महाराज येणार आहे, ते सांगतील तुम्हाला खणखून चांगलं. त्यांचं एक वाक्य मला फार आवडतं, तुम्ही कितीही चांगले वागा, आपली तेरवी जर उन्हाळ्यात आली तरी लोक तेरवीला म्हणतात मठ्ठा असता तर बरं झालं असतं. एवढा नालायक समाज आहे हा. काय नादी लागता लोकांच्या. आपल्या मस्तीत आनंदात जीवन जगा. कुत्राच व्हायचं असेल तर तुझे द्वारीचा हे दातारा, आम्ही कोणाच्याही दारात कुत्रा होणार नाही, पण तुझ्या दारात आम्ही कुत्रा म्हणून राहू. जा मुक्ताबाईच्या दारात कुत्रा म्हणून राहा. मुक्ताबाईच्या हातातलं कुत्र्याचं हाडूक लाखोपर्यंत जिवंत करतं, कुत्री जिवंत होतं. मुक्ताबाईनं एकदा कृपेनं पाहिलं की भिंत चालायला लागते. मुक्ताबाईनं कृपा केली की रेड्याच्या मुखातून वेद बाहेर येतो. मुक्ताबाईनं कृपा केली तर मशीद निवासाला बोलायला लागते. अरे दगडाच्या खांबाला टिकून एका निवासाला मुक्ताबाईनं कृपादृष्टीनं पाहिलं तर पैस नावाच्या खांबाचं मंदिर झालं निवासाला. इथं माणसाचं भलं होणार नाही, फक्त आपली निष्ठा कुठंतरी कमी पडते, आपली ऊर्जा कुठंतरी कमी पडते, आपलं प्रेम कुठंतरी कमी पडतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणून चालत राहा. व्हायचंच असेल ना नम्र तर तिथं. तुकोबारांनी हे आपल्या घरी सुद्धा सांगितलं. आपल्याला तर दिलंच, आपल्या कुटुंबाची ही शिकवण आहे तुकोबारांनी. तुम्ही पहा देवाजवळ जाताना येत न सरे दुसरी आठी प्रसंग आहे जिजाबाईच्या आयुष्यातला. सगळ्यांना माहिती आहे, फक्त मी स्मरणात आणून देतो, आठवणीत आणून देतो तुम्हाला. असं म्हणे जिजाबाईंचं तुकोबारांचं बोलणं झालं, वादात रूपांतर झालं, भांडण झालं. तुकोबारांनी ऐकून घ्यावं, जिजाबाई बोलताय, तुम्ही प्रपंचाकरता काही करत नाही, हाच खूप मोठा उद्रेक होता. देव त्याच्या दारात शरण आलो ना, संपलं. तुम्ही काहीच माझं ऐकत नाही, काहीच प्रपंचाकरता करत नाही. तुकोबारांनी आपला विना घेतला, आपल्या चिपळा घेतल्या, घराच्या बाहेर पडले, निघून गेले. घरी आले नाही आपलं भजन करत, रोज भजन करत, रोज भजन करत. पण संध्याकाळी आले, जेवले, झोपले, पुन्हा भजन. संध्याकाळी आले, जेवले, झोपले, पुन्हा भजन. पण जिजाबाईचं काही बोलणं कमी होत नव्हतं. शेवटी तुकोबारांनी जिजाबाईला सांगितलं, आता मी उद्यापासून काहीतरी निर्णय घेतो, प्रपंचाकरता काहीतरी करतो. देऊच्या बाहेर एका पुण्याच्या वाण्याचं शेत होतं, त्या बांधावर तुकोबाराय आले, बसले बांधावर. त्यानं ज्वारी पेरली होती रानात, चांगली होती ज्वारी. त्या शिळेवर तुकोबाराय भजनाला बसले. भजन चालू झालं. शेताचा मालक आला. काय तुकशेट, तुकशेट म्हणायची तुकोबारायनं. भजन करायला आला वाटतं. भजनाला आलो. वा चांगलंय. किती वेळ झाला येऊन? तासभर झाला. तो मालक म्हटलं, तुकशेट एक माझ्या मनात आलेला विचार सांगू का तुम्हाला? म्हटले काय आहे? त्या जागेवर महिना दीड महिना भजन केलं तर तुमचं भजन होईल आणि आमचं पाखरं राखायचं काम होईल. ज्वारीला आता कंस पडले, पोटर केला आली, करा तेवढं काम. तुकोबाराय म्हटले, सकाळी वादच त्या कारणामुळे झाला आमच्या घरी, चोपडे साहेब, की तुम्ही प्रपंचाकरता काही करत नाही. केलं पाहिजे, करतो मी. तुकोबाराय, मी तुम्हाला नाराज करणार नाही, तुम्हाला अर्धामन दाणे देईल, काळजी करू नका. बरं तुकोबाराय म्हटले, हरकत नाही, द्या, तुम्ही द्याल तेवढं मी घेऊन जाईल. या मग उद्यापासून. उद्यापासून नाही हो, आजपासूनच. आपल्याला काय धंदा आहे दुसरा? लागले भजनाला. पाखरं राखतो मी, काळजी करू नका. तुकोबारायांनी ते काम चालू केलं. दिवसभर पाखरं राखायची, संध्याकाळी घरी यायचं. जिजाबाईला सांगितलं पाखरं घेतले राखायला. पहिल्यांदा जिजाबाईला आनंद वाटला की काहीतरी नवरा प्रपंचाकरता करतोय. आता अजून पाखरं आले नव्हते, फक्त पहिलाच दिवस घरी आले. दुसऱ्या दिवशी डबाच बनवून दिला तुकोबारायांचा, आवडीनं जिजाबाईनं. जसे कामावर चालली तुकोबाराय, ड्युटीज ब्युटी. डबा घेतला आणि तुकोबाराय आले, बसले. हळूहळू हळूहळू त्या कंसांमध्ये दाणे वाढले. आता जसे दाणे वाढले तसे पाखरही वाढले. पहिल्याच दिवशी पाखरं आले बुवा, आणि तुकोबारायांनी पाहिलं, अरे बा पाखरं आले बापा, वा, म्हणजे आपलं काम आजपासून सुरू झालं. तुकोबाराय उठून उभे राहिले आणि त्यांना म्हटले, या या या, इकडून या, काही इकडच्या बाजूला या.
या अख्खं रानच तुमचं आहे. हा इकडून जरा भरलेले दाणे, इकडून या जरा जास्त. या घ्या खा, तुम्हाला वाटेल तेवढं खा. ते पाखरं म्हणतले का एवढा सोपा फॉर्म तर मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा बी नव्हता. किती ताण घेणं पडला. चला पहिला दिवस आहे, तुम्हाला पाणी दाखवतो. जवळच आहे पाणी. जसे ढोरं पाण्यावरून येतात, पाखर पाण्यावर नेली तुकोबारांनी. मैपती महाराजांनी तुकोबारांचं चरित्र लिहिलेलं आहे. गेले, पाणी पिले, पुन्हा पाखर आले. दिवसभर खावं, पक्षाचा स्वभाव आहे महाराज. पाखरू मुक्काम कधी कुठं करत नाही. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी. तुकोबारांचं प्रमाण आहे. वेळ झाली ना त्यांची, दाना उचलला म्हणजे जाणार. पंख छाटाव तुम्ही, पंख तरी जाईल. तीन बांधल घरट, दिला विसावा निवारा. घेवनिया पंखा खाली भरविला मुखी चारा. ओढ रक्ताला लागली लागे, चाहुल फुटाया आज घायाळ पक्षी. जाई पिलाना भेटाया. भेटायला जात मुक्काम नाही. रोज पाखरांना जाता जाता तुकोबारांनी म्हणावं, उद्या लवकर या, मग ऊन वाढलं जरा लवकर या, उन्हाचा थोडा आराम करत आहे. सगळे पाखरं गर्दी करायला लागले. सगळे सोयरे धैर्य घेऊन हरसोड्या. काहीच काळजी करू नका, कारण आव्हान आहे मालकाचं. या सगळेच या. आज तर आमरस, आंब्याचा रस होता ना. आंब्याचा रस 15 क्विंटल आंबे होते काल. नितीन महाराजांनी रात्री सांगितलं. आता नितीन महाराज मला खाण्याचा निरोप फार लवकर देतात. आवडीचा विषय माणसाला लवकर सांगावे वाटतात कोणाला तरी. त्यांनी रात्री मला आंब्याचा निरोप सांगितलं. पण आनंद आहे एकदम. खाण्यापिण्याचा चकडूल सप्ताह. असं वाटतं बुवा सप्ताह महिन्याचा पाहिजे होता, 1 महिन्यात. अहो कधी सुरू झाला आणि कधी संपला. झाला ना, संपला ना सप्ताह. उद्या या वेळेचं कीर्तन झालं की उत्सव झाला. आता वाट बघावी लागेल. पण मी संतोष भाऊंना सांगतो, भूक भागली नाही लोकांची अजून. एकदा चालू केला, विडा उचलला ना, जर आमच्या संतोष भाऊंच्या हातापायात परमेश्वरानं आणखी बळ दिलं तर सप्ताह बंद पडणार नाही असा विश्वास आम्ही सुद्धा तुम्हाला. वाह क्या बात करू. लोक जलशे करून राहिले, झुम बराबर झुम शराबीन त्याच्याबरोबर आपली खराबी. त्यापेक्षा इथं गरीबाच्या पोरांना कीर्तन श्रवण भजन टाळ आनंद. काय आवाज आहे, काय नाद आहे हा भजनाचा. आहे का आनंद हा? तुम्ही घरी करून पहा बरं एवढ्या जोरात भजन. तुमचे पोरं म्हणतील आपली बुटी बिघडली, चला अकोला. घरी जमते का ते? सगळे पाखर. आता महिनाभर इतके पाखर एका शेतावर राहिल्यावर दाना ठेवला नव्हते ना. दाना काहीच नाही, सगळं संपलं. ते 1 महिन्यानं तो शेतकरी आला, पुण्यात राहिला. त्याला वाटलं गावात नंबर 1 फक्त आपली ज्वारी असेल, कारण तुकोबारासारखा इमानदार राखण्यात सापडला पाखरं राखायला. म्हणजे एकदम तिकडे गेलेली माणसं हैराण होतात. 2-4 वर्ष पुण्यात गेलेली बाई जर हरसोळ्यात आली तर तिची लँग्वेजच बदलून जाते. ती काय बोलते, आमचे हे, आमचे ते ना, आमचे हे ना, त्यांची फॅक्टरी ना. ते तर बाजारात गेले की रिकाम्या हाताने येतच नाही. मक्याची कणसे घेऊन येतात. मक्याची कणसे. ते बुडी म्हणते, भाऊ बाई कोणाबद्दल बोलून राहिली हे? ते म्हणते आमचे ते म्हणते तुमचे ते. या हरसोळ्यात भोंगडी हिंडत होते, मी ना चड्डी घालेला आहे तुमच्या यांना, आणि तू काय सांगू राहिली तुमचे हे तुमचे ते. त्याच्याजवळ चालते का ते? तो पुण्यातून आला, त्यामुळे जोरदार आपली ज्वारी असे एकदम ज्वारी जवळ. अरे बापा रे, दाना नाही दाना.
म्हणे मेलो गळ्या आता. राखण्या पाहिला त्यानं तुकोबारांजवळ आला, हात धरला. तुम्हाला आश्चर्य वाटेल. पाटील कुलकर्णी बैसले जान, पाटील कुलकर्णी बैसले जान, आला घेऊन तया ठाया. गावच्या कुलकर्ण्याकडं, गावच्या पाटलाकडं, पंचाचं काम ज्यांच्याकडे होतं त्यांना ओळख आणलं तुकोबारांना. चला, अरे 14 गावची महाजन की तुकोबारांची. देहूत मिरची पिकवावी, मिरची विकावी. मुंबईला इतके मोठे व्यापारी आणि इतके मोठे शेतकरी तुकोबार आहे. पण काळ बदलला, माणसं बदलतात. आपल्या दारात सलाम ठोकणारी माणसं सुद्धा काळ बदलल्यावर आपल्याला ज्ञान सांगत असतात. काळ येतो, अवघड असतं काळाचं. अरे पायाजवळ बसायचा लेका, ताकद नव्हती तोंडातून शब्द काढायची. थोडं काय ऊर्जा दिली, थोडं काय बळ आलं, आमचा हात धरतो, आमची खुर्ची ओढतो, आमचं सिंहासन हलवतो. पण तुकोबार म्हटले असू द्या. ओढत आणलं, बसवलं. पंचाला सांगितलं यांनी आमच्या शेतीचं नुकसान केलं. किती केलं? अहो म्हटलं दानाच ठेवला नाही ज्वारी. अरे बाप, आता तुम्ही त्यांना शिक्षा द्या. तुकोबारे खरंय काय? खरंय. तुम्ही काय काम केलं? यांनी सांगितलेलं काम मी घेतलं होतं, पाखरं राखायला. मग तुकोबारे तुम्ही काय केलं? तुकोबार म्हटले मी पाखरं राखले. का हे तर केलं म्हणता. हो पण कसे राखले त्यांना विचारा ना जरा. तुकोबारे कसे राखले पाखरं? पाखरं आले की मी त्यांना बोलवायचो, या बसा, पोटभर खाऊ द्यायचो. असे पाखरं राखले. ते म्हटले तुकशेठ त्याला म्हणता का पाखरं राखणं? अहो पाखरं राखा म्हणजे गोफण घ्यायची. तुकोबारे म्हटले आपल्याला ते जमणार नाही. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची, मला जमणार नाही ते. मग तुकोबारे आता नुकसान भरपाई करून द्यावी लागेल. देतो. किती झाली असते रे बाबा ज्वारी तुला? तो म्हटला 2 खंड्या तरी झाली असती. तुकोबाऱ्यांना विचारलं महाराज झाली असती का एवढी? तुकोबारे म्हटले खोटं बोलताय, 2 नाही हो, 4 खंड्या झाली असती. ते गावकी म्हणे तुकोबारे कमी सांगा आकडा. चुकून आपल्या शेतात तणनाशक फवारता फवारता शेजारीच्या शेतकऱ्याच्या कोणत्या सोयाबीनवर जर उडालं समजा, त्याला विचारलं 2 तासाला सोयाबीन किती झालं असतं, तर कुरा भागातला शेतकरी 5 पोत्याच्या खाली येत नाही. या भागातला असला तर बरं. दुसऱ्याकडून नुकसान झाल्यावर तो म्हणते 5 पोते. त्याला अख्ख्या वावरात 5 पोते होणार नाही, पण तो त्या 2 तासाला चांगला माल होता म्हणते. तुकोबारे म्हटले हे खोटं बोलताय, 4 खंड्या झाली असती, इतकं धान्य चांगलं होतं. आता नुकसान भरपाई करून द्या तुकोबारे. गावकीनं पत्र लिहिलं, चिठ्ठी लिहिली. 2 खंड्या धान्य श्री तुकशेठ यांनी अमुक अमुक शेतकऱ्याच्या या गट क्रमांकातलं नुकसान केल्यामुळं त्यांनी भरपाई करून देण्यात यावी. वेळ दिली, काही कालावधी दिला. खाली मोडीत तुकोबारींची सही घेतली. 1 कागद पंचाकडे दिला आणि दुसरा कागद तुकोबारींच्या खिशात ठेवला. पण ते पंच म्हटले एवढे दाणे पाखरं खातील कसे? एकदा चाला बरं, पाहूच आपण काय आहे. ते म्हटले चाल. गेले शेतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल हरसोडेकर, ज्या कणसामध्ये ज्वारीचा दाना शिल्लक नव्हता ते ज्वारीचे कंस तुडुंब भरून डौलत होते आणि तुकोबारांचं स्वागत करत होते. आता तो शेतकरी म्हणे हा कागद फाडा लागते आता, कारण हे तो काही ज्वारी झाली जोरदार, आता हे खूपच उतरते. पंच म्हणत भाऊ आता कागद नाही फाडणार, आता धान्य तयार होईल. धान्य तयार झालं, ते झालं 17 खंड्या. तुम्हाला आकडा सुद्धा पक्का सांगतोय, 17 खंड्या धान्य झालं. 2 खंड्या धान्य शेतमालकाला दिलं आणि उरलेलं 15 खंड्या धान्य तुकोबारांना दिलं. तुकोबार म्हटले रान आपलं नाही, घेऊ नाही, ते दुसऱ्याच्या शेतातलं पीक घेऊ नये, त्याचं त्याला लखलावो. नाही तुकशेठ देवानं तुमच्याकरता दिलं. तुकोबारे म्हटले मला जर द्यावं वाटत असेल तर हे धान्य पुण्याच्या बाजारपेठेत न्या, तिथं विका आणि आलेल्या पैशातून माझ्या देहूतलं माझ्या वाड्यातलं तेवढं पांडुरंगाचं मंदिर बांधा. धान्य विकलन पांडुरंगाचं देहूतलं मंदिर बांधलं. पहिल्यांदा जो मंदिराचा जीर्णोद्धार झाला
तुकोबारांनी धान्य विकून केला असा इतिहास आपल्याला त्या परंपरेतला सापडतो. महिपती महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याचं कारण देणारे सगळे संपले होते, उलट नको त्या गोष्टीचं ओझं डोक्यावर झालं होतं. पण तुकोबारांनी जागा बदलली नाही, ठिकाण एकच होतं करुणेचं. हे दातारा नको मोकुलू तुझे दारीचा कुतारा. अरे तुझ्यासारखा दातार दुसरा कोणी नाही, जो ज्वारीचा दाना नसलेली कंस भरू शकतो. वा विनोद बोले गाव. त्या तुकोबारांच्या दारातल्या त्या तुकोबारांनी जर ते परमात्म्याचं द्वार निवडलं असेल तर कसली उणीव कसली चिंता. म्हणून माझ्या बसलेल्या मंडळींना प्रार्थना आहे, कुत्राच व्हायचं असेल तर एवढं चरण घरी घेऊन जा. कोणाही दारातला होऊ नका, प्रपंचातला होऊ नका, तुझ्याच दारातला म्हणून देवाच्या दारातला कुत्रावा. आणि त्याला म्हणा, अरे सगळे दार आम्ही फिरून आलो, पण आता तू आम्हाला बाजूला काढू नको, हाताला देऊन इथून उठून देऊ नको. आमची तुला प्रार्थना आहे, कारण आम्ही तुझ्या दारात भलं व्हावं म्हणून धरणच तुझ्या दारात धरणे घेतले पारात, धरणे घेतले पारात, घेतले पारात, धरणे घेतले नको